राष्ट्रीय रॉकेटबॉल स्पर्धेत पांडिचेरी आणि केरळ संघानं विजेतेपद पटकावलं। राज्यात प्रथमच सोलापुरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। राष्ट्रीय रॉकेटबॉल स्पर्धेचे मुलींच्या गटात पांडिचेरी तर मुलांच्या गटात केरळ संघानं विजेतेपद पटकावलं। उपविजेतेपद दोन्ही गटात तामिळनाडू संघाने जिंकलं। मुलींच्या गटात केरळ तर मुलांच्या गटात आंध्र प्रदेश संघानं तृतीय विजेतेपद जिंकलं। मुलांच्या गटात चौथं बक्षीस उत्तराखंड संघाने जिंकलं। रॉकेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रॉकेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित तसंच महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत नेहरू नगर डीएड कॉलेज येथील चंद्राम चव्हाण गुरुजी मैदानावर 8 मे पासून या स्पर्धा सुरू होत्या। स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तराखंड, केरळ आणि पांडिचेरी अशा 8 राज्यातील मुला-मुलींच्या संघानं सहभाग घेतला। स्पर्धेत मुलींचे 4 तर मुलांचे 7 संघ सहभागी झाले होते। प्रारंभी 8 तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर साखळी पद्धतीने सामने पार पडले। रविवारी मुलींच्या गटातील पांडिचेरी आणि तामिळनाडू संघात अंतिम सामना अटीतटीचा होऊन पांडिचेरी संघानं विजय मिळवला, तर मुलांच्या संघात केरळ आणि तामिळनाडू संघात झालेल्या चुरशीच्या सामन्यात केरळ संघानं 25 विरुद्ध 11 गुणानं तामिळनाडू संघावर मात करून विजयश्री खेचून आणली। सोलापूरकरांना रॉकेटबॉल सामन्यानिमित्त नवीन खेळ पाहावयास मिळाला। रविवारी अंतिम सामने पार पडल्यानंतर बक्षीस वितरण माजी आमदार शिवशरण पाटील, मागास सेवा मंडळ अध्यक्ष सुभाष चव्हाण, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक सदस्य विजय शाबादी, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार, जोगर्स क्लबचे आणि क्रीडा मार्गदर्शक संतोष कदम, सामाजिक कार्यकर्त्या अलका गाडेकर, प्रसाद गाजरे, मल्लेनाथ याळगी आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला। यावेळी रॉकेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव, खेळाचे संस्थापक आणि उद्घाते डॉक्टर गोपालकृष्णन यांनी मार्गदर्शन केलं। रॉकेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चीफ सेक्रेटरी पुजारी सर, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सोलापूर जिल्ह्याने, सोलापूर शहराने एक नवीन उपक्रम सुरू केला, तो रॉकेटबॉलचा। आणि हा खेळ महाराष्ट्रामध्ये नवीन असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी नॅशनल चॅम्पियनशिपच्या स्पर्धा आयोजित केल्या, त्या अंडर 16च्या, म्हणजे 16 वर्षाखालील मुला-मुलींचं निमंत्रितांचं राष्ट्रीय खेळ या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस सुद्धा केला। ही गोष्ट आम्हाला सोलापूरमध्ये, महाराष्ट्रात सगळ्यात आधी सोलापूरमध्ये घडवून आणायचं होतं, तो मानस आम्ही केला होता आणि सोलापूरकरांच्या मदतीनं या मैदानावरती आपण तो पूर्ण केलेला आहे। याच्यासाठी श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर आणि त्यासोबतच निंगुमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था कसगी यांच्या सौजन्याने या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या। सुरुवातीला अडचणीचं वाटायचं, पण ज्या वेळेला मनात ठरवलं ना ती गोष्ट तडीच जाते, अशा पद्धतीने हे तडीच नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे। याच्यासाठी जवळपास 9 राज्यातले खेळाडू आम्ही निमंत्रित केले होते आणि ते सगळे या ठिकाणी आले। 3 दिवसाच्या या प्रोग्राम मध्ये, या चॅम्पियनशिपच्या प्रोग्राम मध्ये, टुर्नामेंट मध्ये ते सर्वजण पार्टिसिपेट झाले आणि त्यांचा यजमानपद, त्यांचे जो चषक, त्यांचे मेडल्स, सर्टिफिकेट्स ते सगळे प्राप्त केले, त्यांच्या खेळाचं कौशल्य दाखवून या ठिकाणी। आणि माझ्या सोबत आहेत रॉकेटबॉलचे फाउंडर मेंबर आणि जनरल सेक्रेटरी डॉक्टर ए गोपालकृष्णन आणि जॉईंट सेक्रेटरी सौंदर्यराज सूर्या सर आणि रेफरीज मध्ये विद्यमान आणि कीर्तना मॅम या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या स्पर्धा पार पडल्या। आणि या स्पर्धेसाठी उपस्थित होते चव्हाण साहेब, सन्माननीय आमदार शिवशरण पाटील आणि शाबादी सर, आमने साहेब आणि श्रीशैल मामा हत्तुरे। आणि या स्पर्धा बघण्यासाठी, या खेळामध्ये काय आहे हे बघण्यासाठी आणि ते प्रात्यक्षिक बघण्यासाठी उमरगा लोहारा तालुक्याचे सन्माननीय आमदार प्रवीणजी स्वामी सर या ठिकाणी उपस्थित होते।
ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आमच्यासाठी आहे. My brother, in 2017, my brother will be expired. Right now, I got lot of brothers and sisters. This racquetball give to me. I thanks to all. First, I thanks to my referees to all. This event is most important for our racquetball development. So that anytime I work for the racquetball, but this event I will work more with my wife. So I want to introduce my wife to all. Actually, because I am from Tamil Nadu, the communication English well, Tamil well, but Hindi is not. In the experience, Hindi is the most language to all state. My wife know Hindi well, so that I easily connected with all state. So I thanks to my wife, thanks to give this opportunity. So anytime I say, the participation is the most important powerful of tool. So winner, runner, third and fourth is a something rain. Today is happened, tomorrow will be changed. But right now you are the under 16 category. So in begin, under 19 category will be there, senior category will be there. Then more powerful we expected coming future racquetball referees and coaches in your end. So take this lesson is one for knowledge. सूत्रसंचालन विश्वनाथ आमणे यांनी केलं. या कार्यक्रमासाठी फेडरेशन, विविध राज्यातील पदाधिकारी जी श्रीधर, डी सौंदराज, एम डी हाफिज नदाब, मोहम्मद आसिम, अनवर बाशा, ललिता व्ही के मुत्तुकृष्णन आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. रॉकेटबॉल फेडरेशन महाराष्ट्र राज्य सचिव लक्ष्मीकांत पुजारी यांनी या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन आणि आयोजन केलं होतं. स्पर्धेसाठी पी सुरेश, बी विद्या, एम प्रशांत, एम संतोष कुमार, एम कीर्तना, जेस्ना, मारिया जोश, जेजिन बिजू आदी चॅम्पियन खेळाडूंनी पंचांची कामगिरी बजावली. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या